बघतोयच ना, एका चकलीने चक्र फिरवली. चक्र फिरली कारण आम्ही टोपी फिरवली, नाही तर तू सईला त्या स्टुअर्ट सोबत पाठवत होता. ती इकडे आली, चकल्या बनवल्या आणि बघ बघ 2 टोकाचे ग्रह एकाच राशीत बसले. आणि तुमच्या पत्रिकेतले ग्रह, दोघांच्याही पत्रिकेतले ग्रह त्यांच्या जागी असे फिट बसले की दादा तुझं आणि सईचं लग्न लावून देणार. प्लीज गप्पा बसा. दादा आणि सई एकत्र पूजेची तयारी करतायत हे बघून तुला बरं वाटतंय ना? म्हणजे त्यांना असं एकत्र बघून चांगलं वाटतंच. अरे रोज रोज असं दृश्य दिसेल ना तर तुला आणखीन आवडायला लागेल. मला जे पाहिजे होतं ते मला मिळालेलं तुला मजा. म्हणजे आप्पांनी तुला खोलीत बोलवलं त्यांच्या. जा. पण मग पूजेच्या तयारीचं काय? अगं जा, मी करतो पूजेची तयारी. बोलत आहेत ना ते, जा मी उरलेलं बघतो. ओके, तसंही मी त्यांना नमस्कार करायला जाणारच होते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही लक्ष्मी पण मिळते आशीर्वादाबरोबर. मला फक्त आशीर्वादच हवाय. ठीक आहे, मग तू काय कर, तुला जे पाकिट मिळेल ना त्यानंतर तू मला दे. मी लक्ष्मीला कधी नाही म्हणत नाही. ही फळं देऊन द्या जरा. पैसे लक्ष्मी पळाली. लक्ष्मी पूजनाची तयारी तर झालेली आहे, पण आईच्या हातातल्या बांगड्या काही सापडत नाहीत. त्याच्याशिवाय लक्ष्मी पूजन अपुरं वाटत. त्या हरवले असते ना तरी चालतील, पण नको त्या बाईच्या हातात नको पडायला. महालक्ष्मी नमोस्तुते. हे काय करताय अप्पा? लक्ष्मीपूजन. हे बघ साईबाई, घरात लक्ष्मीच्या तस्वीरीची पूजा करणं किंवा सोन्याच्या दागिन्यांची पूजा करणं ही केवळ प्रथा आहे. खरा सन्मान मिळाला पाहिजे तो घरच्या लक्ष्मीला. तेच खरं लक्ष्मीपूजन, नाही का? हो अप्पा. ती कुठे आहे? कोण ती? ती गंमत ग. गंमत? हो, अगं ती नाही का गोल 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 गंमत. भुईचक्र? हो अगं गोड गंमत. गोड गोल लाडू? अगं तसं गोड नाही ग, तुझ्या हातची गंमत. चकली? अगं चकली तू मला दिली आणि मला जे पाहिजे होतं ते मी तुला दिलं. कुठे आहे ते? तुझा हात बघू. काय झालं? तुम्ही रडताय? याला रडणं नाही म्हणत बेटा. वय झालं ना की आतली पाईपलाईन बिघडते. खूप आनंद झाला ना तरी अश्रू येतात आणि जुन्या आठवणी जागा झाल्या ना म्हणजे तर ती पाईपलाईन फुटतेच. तुझे हात बघून एकदम हिची आठवण झाली आणि तुझ्या रूपानं
पुन्हा एकदा लक्ष्मीचे हात या घराला लागतील याचा आनंद झाला. छान दिसतात ते बरं, आणि मापाला सुद्धा अगदी बरोबर. हो ना, असं वाटतंय की या बांगड्या माझ्यासाठी बनवल्या. तुझ्यासाठी बनवल्या नव्हत्या, पण तुझ्यासाठी बनल्या आहेत हे मात्र नक्की. मी तुला सांगतो, या बांगड्या तुझा हात कधीही सोडणार नाही. आणि तू सुद्धा लक्षात ठेव, कोणीही काही किती म्हटलं तरी या बांगड्या उतरवायच्या नाहीत. हा मी तुला दिलेला मान आहे, तो जपून ठेवायला हवा. ठेवशील ना? हो अप्पा. हॅलो हॅलो. बोल 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 रघ्या. आवाज काय येत नाहीये? आवाज हळू येतोय. अरे काहीतरी फोनचा प्रॉब्लेम असेल. हॅलो हॅलो हॅलो. आता ऐकला? हॅलो. हा, आत्ता आवाज आला. हा काय, कसा काय फोन केला होतास? अरे कसा काय म्हणजे काय? अरे शुभ दीपावली दादग्या. हो 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 हो. हो, ही दीपावली सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ दे. तुला, तुझ्या टोणग्या भावांना, तुमच्या तीर्थरूपांना आणि खास करून आमच्या होऊ घातलेल्या जावई बापूंना. हो हो हो. धन्यवाद धन्यवाद. तुलाही शुभ दीपावली. फक्त मलाच, होणाऱ्या सुनबाईला नाही का देणार शुभेच्छा? अरे असं कसं, तिच्या पाठीशी माझा आशीर्वाद काय माहितच रे. बरं, काय ठरलं? कशाबद्दल रे? अरे कशाबद्दल काय, दिवाळी संपून आदित्यला घेऊन येणार होतस ना इथे दापोलीला, त्याचं काय ठरलं? हा हा हा, ते होय. हो हो हो. अरे हे बघ, त्याला त्याच्या कंपनीत चांगली आठवड्याभराची रजा घ्यायला सांग. नाहीतरी हापिसात 24 तास काम करतो तो, एवढी सूट त्याला मिळायलाच हवी. अरे काय आहे, आमच्या हिची इच्छा होती की मेघनाचं एकदा ठरलं ना की सगळ्यांनी गणपतीपुळ्याला जायचं. आता ही गेली, पण इच्छा तेवढी राहिली हो. तेवढे सगळे जण जाऊ गणपतीपुळ्याला दर्शनाला. नव्या जोड्याला देवाचे आशीर्वाद. काय नाही नाही नाही, बरोबर बरोबर. अरे आशीर्वाद महत्वाचे असतातच ना. अरे लग्नाची बोलणी काय 1-2 दिवसात होतात का, मला सांग. हा नाही, हो बरोबर बरोबर आहे. काय मेघना काय करते? अंगणात रांगोळी घालतीये. हो का, छान छान. बाकी तुझं काय चाललंय? अरे आमचं काय चालू असणार बाबा, आमचे जावई बापू आदित्यराव कश्यप घरी कधी येत आहेत याची वाट पाहत मी वेशीवर उभा आहे. रघ्या, हा मी काय म्हणतो तुला, हा, मी तुला नंतर फोन करू का? आणि मग नंतर बोलू आपण. काय अरे जरा लक्ष्मी पूजनाची गडबड चालली ना घरात. हो करून घे करून घे. नाही काय आहे, पुढच्या वर्षी तुमच्या घरात आमची लक्ष्मी उभी राहणार आहे बाबा. हॅलो हॅलो. अरे हॅलो. अरे ऐकायला येत नाही काही? हॅलो हॅलो हॅलो. अरे कट झाला वाटतं. हॅलो. काय झालं? तुम्ही सगळे असे का बघताय? काही चुकलंय का माझं? चूक तुझी नाहीये, चूक माझीच आहे. खरं मी तुला या घरात कधीच आणायला नको होतं. आता माझ्या चुकीची शिक्षा
तुला भोगावी लागणार आहे सई. आदित्य काय बोलतोयस तू? काय झालं मला नीट सांग ना. हे बघ, दादा मामा त्याचा निर्णय घेईल तेव्हा घेईल, पण आम्ही आमचा निर्णय घेतलाय. निर्णय घेतलाय? आता तुझ्या समोर दोनच पर्याय आहेत सई. एक तर आत्ताच्या आत्ता या घरातनं कायमचं चालतं व्हायचं, नाहीतर आत्ताच्या आत्ता बॅगा घेऊन या घरात राहायला यायचं कायमचं. जे काही आहे ते तुला ठरवावं लागणारच आहे, आणि तेही आत्ताच्या आत्ता. त्यामुळे बोल सई. हे काय रे तुम्ही, जरा उत्तर देईपर्यंत धीर धरवला नाही तुम्हाला? हे अरे आता तिचा चेहरा बघ ना कसा झाला, आम्हाला हसू आवडलं. ते काय रे आदित्य, अशी मस्करी बरी नाही. एक मिनिट, अशी मस्करी म्हणजे? हा तुमचा प्लॅन होता बरं का, माझ्यावर नका ढकलू. एक मिनिट, म्हणजे ही सगळी मस्करी होती? नाही, खरंच मस्करी होती. आम्हाला खरंच निर्णय ऐकायचा होता. काय उत्तर? अरे मामा, ही काय सांगणार, श्रीमंत घरातली मुलगी आहे ती. थोड्या वेळ गंमत म्हणून ठीक आहे, कायमचं थोडीच आपल्यासारख्या गरीब बिचाऱ्यांच्या घरी राहायला येणार आहे ती. तू गरीब? हा म्हणजे तू गरीब काय पोरकटपणा चाललाय? चला आरतीच्या तयारीला लागूया. ती काय उत्तर देणार होती हे तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये, आणि तुला काय उत्तर ऐकायचं होतं हे तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये. मामा हे बघ, सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, जे तुझ्या समोर बसलं आहे. हा पटकन मेघनाची केस डिसमिस कर आणि सईची केस फाईल उचल. मामा, मला मेघनाशी लग्न करायचं नाहीये, म्हणजे सई बरोबर करायचंय असं नाही ना. लग्न हे होणारच. लग्न हे करावंच लागणार, जसं लक्ष्मीचं नारायणाशी झालं होतं तसंच. नाही, आता आमची झाली नाही, पण तुमचं होणार. आप्पांनी ग्रीन सिग्नल दिला असेलच, आता दादाची गाडी पुढे सरकली पाहिजे. अक्षता कुठे आहेत? कोण अक्षता? अक्षता राईस किचन मध्ये आहे. उत्ता दादा मामा मी आणते.
सई तू मामा जे काय म्हणत होता त्याच्याकडे लक्ष नको देऊस बरं का, फार मनावर नको घेऊस. कुठल्या मामांचं? किती मामा आहेत अरे तुला? अरे होच की ते आहे नाही का, पण मी आत्ता तरी बंधू आणि भाई मामाचं बोलतोय. ते कसं मस्करीत मस्करीत काहीतरी बोलून जातात ग. हो. आणि दादा मामा त्यांचं काय? ते जे काही मला सांगणार आहेत ती गोष्ट मी मनावर घेऊ की नको घेऊ? तुला काय वाटतंय का, तो काय सांगणार आहे तुला? मला काय माहिती, पण ते दादा मामा नाही. कसं आहे, दादा मामा जे काही करतात जे काही बोलतात ते बरोबरच असतं. तुला हसू येत आहे? तुला टेन्शन नाही येत? टेन्शन कशाला घ्यायचं? त्यांनी काही डिसिजन घेतला तरी लगेच 7 फेरे थोडे घ्यायचे आहेत. आपल्यात 7 फेरे नसतात, सप्तपदी असते. का? मला 7 फेरे हवेत. मला खूप आवडतात ते. असं ना खूप भारी फील असतो त्याच्यात. बर बाई, तू हे 7 काय 14 फेरे घे. आणि मला ते काय ते बघ असं बांधलेलं असं विंडचाईन सारखं असतं आणि असं हँगिंग असतं इथे. मुंडावळ्या. हा, मुंडावळ्या मला त्या हव्या. ते फार क्यूट दिसतात रे. बर. आणि हा, मला ती डोली नकोय. गुड. हे असल्या विषय मलाही आवडत नाही. मला पण आवडत नाही. आणि तसंही डाडू आणि चंदू काकांना ती डोली झेपणार पण नाही. हे असले जे ते फिल्मी शो ऑफ असतात ना, ते करायला मला अजिबात आवडत नाही. मी स्वतःहून चालत ये डाडू बरोबर. अजून काय? अजून हा, तो बघ तो पडदा असतो बघ दोघांमध्ये, तो असा धरतात अंतरपाठ. हा, तर तो जो पडदा असतो ना, तर त्यामधून असं चोरून एकमेकांना पाहायचं. मग हार घालताना कोणीतरी कोणाचे असं उचलून घ्यायचं, मग हार घालताच येणार नाही. मग ते चंद्रदर्शन असतं ते. त्याच्यानंतर मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव लिहायचं. या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात मला. जाम एक्साइटिंग वाटतात. हा, पण बिदाई नाही ठेवायची, कारण मग बिदाई झाली तर डाडू रडायला लागेल. आणि मग डाडू रडायला लागला की मला पण खूप रडू येईल आणि मग तो मला सोडणारच नाही. सोडायचंच नसेल तर लग्न कशाला? तेच तर. म्हणूनच लग्न करायचं, बिदाई नाही करायची. ओके, नोटेड. आणि रिसेप्शनला ना मी असं उगाच खोटं खोटं हसून बोलणार नाही लोकांची. मी अशी मस्त शमशेर सिंग सारखी बसून राहणार. आणि तू लाज्जस ना, तू बोलत राहा सगळ्यांची हसून वगैरे. तू सगळ्यांना नमस्कार कर, सगळ्यांशी असं उभं राहून बोल. तू करत राहा. आणि ना लग्नाच्या वेळेला ते तसं शुभमंगल सावधान करतात ना, ते मग मीच असे तांदूळ घेणार आणि तुझ्या डोक्यात असे मारणार. हे सगळं आपल्या लग्नाबद्दल. अक्षता आणताय ना रे? आले आले. दादा मामाच्या मनात काय चाललंय ते कळत नव्हतं, हिच्याही मनातलं कळत नाहीये.